अरे हाय एव्हरीवन, कशा मित्रांनो तुम्ही परळीकर मॅथ अँड कॉमर्स कोचिंग क्लासमध्ये आपल्या संपूर्ण विद्यार्थ्यांचं हार्दिक स्वागत आहे. तर बघा आता विद्यार्थी मित्रांनो, आपण घेऊन आलेला बीकॉम सेकंड एनईपी सेमिस्टर थर्ड, सेमिस्टर बेटा थर्ड आहे की नाही, सेमिस्टर थर्ड इन्कम टॅक्स. काय बेटा, इन्कम टॅक्स आहे की नाही. आता पहिले सुरुवातीला कसं असायचं बेटा, इन्कम टॅक्स हे 4 सेमला असायचं. कोणत्या सेमला असायचं? 4 सेमला. परंतु यावर्षी त्यांनी आता सुद्धा दिलेलं आहे. पहिले ऑडिट असायचं, म्हणजे ऑडिट असायचं थर्ड सेमला. आता त्यांनी ऑडिट नाही दिलेलं आहे. तर तुम्हाला यावर्षी त्यांनी इन्कम टॅक्स म्हणून टॅक्स पार्ट 1 दिलेला आहे. कोणता पार्ट दिलेला आहे? फर्स्ट पार्ट दिलेला आहे. सेकंड पार्ट जो राहणार तो तुम्हाला 4th सेमला राहणार आहे. कोणत्या सेमला राहणार आहे? 4th सेमला. तर बघा आता विद्यार्थी मित्रांनो, असेसमेंट इंडेक्स म्हणजे हा सिलेबस दिलेला आपण त्यालाच असेसमेंट इयर 2025-2026 सर 2025-26 कसं काय. तर बघा आता विद्यार्थी मित्रांनो, बिझनेस जो असतो, हा बिझनेसचा जो व्यवसाय जो स्टार्ट होत असते तो 1 एप्रिल 2025 टू 31 मार्च 2026 असा राहणार बेटा तो. आणि आपल्या तुम्हाला तर माहितच आहे की बाबा, तुमचा जो व्यवसाय म्हणजे तुमचा जो इयर्स आहे, आपलं जे इयर्स असते ते इयर 1 जानेवारीला स्टार्ट होते आणि 31 डिसेंबरला काय होणार, समाप्त. म्हणजे 1 जानेवारी ते डिसेंबर पर्यंत. परंतु व्यवसायामध्ये म्हणजे बिझनेसमध्ये जे असते ते बिझनेसमध्ये काय राहणार बेटा, बघा 1 एप्रिल 2025 टू 31 मार्च 2026 हे व्यवसायाचं इयर असते. तर हे गोष्ट लक्षात ठेवायची की व्यवसायाचं जे इयर दिलेलं आहे ते इयर्स म्हणजे 1 एप्रिल ते 31 मार्च, 1 एप्रिल ते 31 मार्च. तर या पद्धतीनं तुम्हाला हे व्यवसायाचं इयर आहे. म्हणून इथं दिलेलं आहे की 2025 आणि 26. तर सर नाही तर मग मुलं म्हणतात हे 25 पण हे 26 पण हे कसं का, म्हणजे वर्ष 2 झाले ते, असं नाही बेटा. तर 1 एप्रिलला स्टार्ट झालं, 1 एप्रिल 2025 टू 31 मार्च 2026. तर हे 12 महिने असतात. किती महिने असतात ते? 12 मंथ्स आहे की नाही. 12 मंथ्स. तर बघा आता त्यांनी त्याच्यामध्ये युनिट फर्स्ट दिलेला आपल्याला. काय दिलेलं आहे बेटा? फर्स्ट. मग युनिट फर्स्ट मध्ये काय सांगितलेलं आहे की पहिले सुरुवातीला मी हे तुम्हाला सांगतो की हे 2 काय आहे, तुम्हाला थेअरी आहेत पहिले सुरुवातीला, आणि 2 आहे तुम्हाला चॅप्टर गणिताचे, एक्झाम्पल गणित आहेत पूर्ण मॅथ. तर इम्पॉर्टन्स टर्म्स अँड डेफिनेशन्स. तर तुम्हाला इन्कम टॅक्सचं इम्पॉर्टन्स टर्म्स सांगावं लागतील. म्हणजे त्यांनी इन्कम टॅक्स काय सांगितलेले आहेत आपल्याला, वाटायचं इन्कम टॅक्स, आणि त्यांच्या डेफिनेशन कोणकोणत्या आहेत. आता तुमच्याकडे त्याच्या थेरी वगैरे असेल किंवा मग बघतो, म्हणजे झालं तर मी सेंड करणार तुम्हाला थेरी वगैरे. तर थेरी सुद्धा झालं तर देतोच. ओके मित्रांनो. कारण की सगळ्यात जास्त माझ्याकडे समजा मी अकाउंट म्हणून शिकवतो आणि माझ्याकडे अकाउंटचे इन्कम टॅक्सचे गणित सुद्धा आहेत आणि सॅलरी सुद्धा मी शिकवतो, असं काहीच हरकत नाही. तर यामध्ये तुम्हाला थेरी आहे बेटा. काय दिलेली आहे? थेरी. आणि तुमचा जो टोटल पेपर आहे तो टोटल पेपर सुद्धा फक्त 30 मार्कासाठी दिलेला आहे तुम्हाला. किती मार्कासाठी दिलेला आहे? 30 मार्कासाठी. हे गोष्ट लक्षात ठेवायची. 30 मार्क्स 30 मार्क्ससाठी. तर त्यांनी 7 4 किंवा मग 7 7 असे मार्क देणार आहेत, किंवा 6 6 7 7. छोटे छोटे गणित आले तर मग 4 4 2 2 4 4. ओके. तर इम्पॉर्टन्स टर्म्स अँड डेफिनेशन्स म्हणजे यामध्ये तुम्हाला सगळ्यात जास्त बेटा थेरीज राहते. प्रोव्हिजन टॅक्स विचारतात, असेसमेंट इयर विचारतात म्हणजे प्रिव्हियस इयर कोणतं, आणि असेस इयर कोणतं. बघा आता सॅलरी युनिट सेकंड बेटा, सॅलरी अलाउनेस अँड पिक्विसेट्स. म्हणजे आपल्याला सॅलरी अलाउनेस अँड पिक्विसेट्स म्हणजे याचा अर्थ की सॅलरीमध्ये अलाउनेस कोणकोणते आहे, म्हणून त्यांनी दिलेलं आहे तुम्हाला सॅलरीचे अलाउनेस कोणकोणते आहे त्याचे सुद्धा तुम्हाला डेफिनेशन म्हणजे दाखवा लागतील. सॅलरी अलाउनेस मध्ये बेटा डिअरनेस अलाउनेस, सॅलरी डिअरनेस अलाउनेस असते, मेडिकल अलाउनेस असते, बोनस असतो, एंटरटेनमेंट अलाउनेस असते. म्हणजे एंटरटेनमेंट अलाउनेस म्हणजे जो कर्मचारी असेल, जो एम्प्लॉई असेल, त्याला दर महिन्याला 5,000 रुपये, 2,000 रुपये किंवा वर्षाचे कंपनी हे एंटरटेनमेंट अलाउनेस देत असतात. तर एंटरटेनमेंट अलाउनेस त्यांना कोणत्या पद्धती आणि त्याच्या डेफिनेशन काय आहे ते सुद्धा तुम्हाला त्याच्यामध्ये विचारतील. डिअरनेस अलाउनेस म्हटल्यानंतर त्याचा महागाई भत्ता कोणकोणता, मग हे सुद्धा तुम्हाला विचारतील.
मग त्याची ते तुम्हाला तो संपूर्ण थेरी दाखवा लागेल. म्हणजे हे संपूर्ण याच्यामध्ये काय येतील, सॅलरी अलाउन्स अँड सेटच्या त्याचे नियम विचारतील. आपण साध्या भाषेत मी तुम्हाला नियम सांगतो की त्याच्यामध्ये तुम्हाला हे नियम राहणार आहेत, आहे की नाही. हा, आणि हे झालं आपलं समजा क्वेश्चन क्रमांक 2, सॅलरी अलाउन्स अँड इक्विटी. म्हणजे तुम्हाला जास्त याच्यामध्ये काय थोडे थोडे छोटे छोटेच क्वेश्चन लिहायचे असतात, खूप जास्त मोठे मोठे लिहायचे नसतात. त्याच्यामुळे लार्ज नाही लिहायचे, शॉर्टकट असेल तर तेवढेच दाखवायचे. त्यानंतर युनिट 3 इन्कम फ्रॉम सॅलरी. मग आता इन्कम फ्रॉम सॅलरी त्याच्यावरती टॅक्स लागत असते. मग हे टॅक्स कसं लागत असते, तर जो व्यक्ती एम्प्लॉई असेल, तो कर्मचारी अगर वर्षाचे 10 लाखाच्या वरती अगर तो कमवत असेल, 10 लाखच्या वरती अगर त्याची इन्कम होत असेल, तर त्याला सगळ्यात जास्त टॅक्स म्हणजे त्याचे टॅक्सचे नियम हे लागू होतात. पहिले 5 लॅक्स होतं, आता 10 लॅक झालेलं आहे की नाही. हा, त्याच्यामुळे आता 5 लॅक्स होतं, आता 10 लॅक झालं. त्यामुळे कसं आहे की ज्यांची इन्कम 10 लाखाच्या वरती असेल त्यांना हे टॅक्स भरावं लागते. आणि दुसरी गोष्ट, सॅलरीमध्ये संपूर्ण म्हणजे तुम्हाला कोणकोणत्या फक्त सॅलरीबद्दलच पदं घ्यावं लागतील. तुम्हाला तुमचा बिझनेस व्यतिरिक्त असेल किंवा तुमचं अदर प्रॉपर्टी असेल त्याबद्दल तुम्हाला घेता येणार नाही. आणि त्याचे पॉप्युलेशन सुद्धा तुम्हाला पाहावं लागते की पॉप्युलेशन किती, त्यामध्ये त्याचा पीएफ किती. मग हे पीएफ जे सांगितलेलं आहे इथं सुद्धा तुम्हाला प्रॉव्हिडंट फंड विचारतील. आपण पीएफ म्हणतो म्हणजे त्याला कॉन्ट्रीब्युशन ऑफ प्रॉव्हिडंट फंड असं म्हणतात. तर सॅलरी अलाउन्स अँड इक्विशन त्याच्यात सुद्धा विचारू शकतात. थेरीमध्ये एक्सप्लेशन द व्हॉट इज द पीएफ, आहे की नाही. हा, म्हणजे एक्सप्लेशन द पीएफ करा, दाखवा. मग म्हणजे काय पण विचारू शकता. डिअरनेस अलाउन्स, सॅलरी, बोनस, एंटरटेनमेंट अलाउन्स. त्याच्यानंतर तुम्हाला लंच बद्दल सुद्धा नियम दिलेले असतात. आणि ड्रायव्हर सुद्धा नियम आहेत. म्हणजे ड्रायव्हर जो असतो, अगर एम्प्लॉय अगर स्वतःचा चालक असेल तर त्याला किती रुपये मिळतात कंपनीकडनं, 1800 आहेत, 2400 आहेत, आहे की नाही. हा, लार्ज कार असेल, बिग कार असेल, लार्ज कारसाठी वेगळी अमाऊंट आहे, बिग कारसाठी वेगळी आहे. तर ड्रायव्हर असेल म्हणजे चॉफियर म्हणतात ड्रायव्हरला, तर त्या पद्धतीनं त्यांनी आपल्याला सांगितलेलं असते. म्हणजे या सॅलरी, इन्कम फ्रॉम सॅलरीमध्ये इतके सारे संपूर्ण नियम दिलेले असतात तुम्हाला. मग ते नियम तुम्हाला पाठ करावे लागतात, लक्षात ठेवावे लागतात बेटा, आहे की नाही. तर हे गोष्ट लक्षात ठेवायची. म्हणून सांगतो बेटा, थोडंसं इन्कम टॅक्सचे जे बी मी व्हिडिओ सेंड केलेले असतील तुम्हाला, त्याच्याकडेच भरपूर सारं काय द्यायचं, लक्ष द्यायचं आणि शांततेत ते एक्झाम्पल म्हणा किंवा मग ते ऐकायचे तुम्ही. ओके बेटा. हा, हा एनईपीचा सिलेबस आहे बेटा 25-26चा नवीन आलेला. युनिट 4 आहे की नाही. हाच सिलेबस सेकंड इयरला राहणार. समजा 26-27, 26-27 नेक्स्ट इयरला सुद्धा असंच राहणार. हा, तर बघा आता, तर इथं आपल्याला युनिट 4 म्हणून दिलेला आहे, इन्कम फ्रॉम बिझनेस अँड प्रोफेशन्स. म्हणजे बघा तसं हे बिझनेस मग प्रोफेशन काय, जो व्यक्ती बिझनेसमध्ये त्याच्या याला हे तुम्हाला सांगतो, फक्त नाव चेंज केलेलं आहे. याला इन्कम फ्रॉम प्रॉफिट गेन असं सुद्धा म्हणतात. म्हणजे प्रॉफिट द गेन, इन्कम फ्रॉम बिझनेस ऑफ प्रॉफिट गेन असं सुद्धा म्हणतात. तर यावर्षी त्यांनी नेम हे चेंज केलेला आहे. तर त्याच्यामुळे मी तुम्हाला सांगतो बेटा की बिझनेस बद्दल, इन्कमची ज्याची त्याची त्या व्यक्तीची जे बिझनेस असेल आणि त्याचं जे प्रॉफिट लॉस असेल, तर त्या प्रॉफिट लॉस मध्ये त्याच्या व्यतिरिक्त तो कोणकोणते, जसं त्याचा बिझनेस आहे, एखादी दुकान शॉप असेल, मोठी कंपनी असेल आणि त्यांनी रेंटवरती सुद्धा खूप जास्त दुकानं हे म्हणजे जे शॉप असतील त्या रेंटवरती दिलेल्या असतील, तर त्याच्यापासून त्याला जी इन्कम होते ती व्यतिरिक्त आहे. म्हणजे ती या बिझनेसच्या व्यतिरिक्त असेल. कशाच्या व्यतिरिक्त असेल, या बिझनेसच्या. तर ते इन्कम टॅक्स याच्यामध्ये तुम्हाला ऍड करतील नाही, त्याची जी इन्कम असेल ते. त्याच्यानंतर त्याची एक प्रॉफिट लॉसची याच्यामध्ये सुद्धा तो अगर कोणत्या, तो त्याचा स्वतःचा बिझनेस आहे आणि तो कुठेतरी 1-2 तासासाठी किंवा काही तासांसाठी तो अगर कुठे म्हणजे सॅलरी म्हणून पगारी म्हणजे काम करत असेल, तर असे बी काही व्यक्ती असतात पार्ट टाइम जॉब वगैरे करत असतील, परंतु त्याचा बिझनेस सुद्धा खूप छान प्रकारे चालत असतील, तर त्याला त्या बिझनेसचा आणि सॅलरीचा यामध्ये कोणताही इन्व्हॉल्व होणार नाही, दोन्हीही अलग अलग राहणार. तर म्हणून त्यांनी दिलेलं आपल्याला इन्कम फ्रॉम बिझनेस अँड प्रोफेशन. तर याचे संपूर्ण तुम्ही काय करता बेटा, याच्यात 2 थेरी दिलेल्या आहेत, 2 क्वेश्चन हे थेरीचे आहेत, थेरी पाठ करायची. आणि हे 2 जे आहेत ते तुम्हाला मी चॅप्टर गणिताचे आहेत, त्याच्यामुळे मी तुम्हाला गणिताची व्हिडिओ सुद्धा तुम्हाला देणार आहे. आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आणि बेलचं बटन दिलेलं आहे ते सुद्धा दाबा, म्हणजे प्रत्येक वेळेची नोटिफिकेशन हे तुम्हाला मिळतच राहणार. आणि तुम्हाला व्यतिरिक्त अगर काही भरपूर सारे गणित शिकायचे असतील, तर त्याच्यामध्ये बघा 51 रुपयामध्ये तुम्हाला
त्याच्यामध्ये नोट्स देण्यात येतात आणि ती नोट्स त्याच्यानंतर त्याच्यामध्ये काही गणित सुद्धा मी पर्सनल तुम्हाला व्हिडिओ सेंड करतो. ओके, तुम्हाला माझा नंबर दिलेलाच आहे, त्यावरती तुम्ही बघा, काहीच हरकत नाही. तर बघा आता विद्यार्थी मित्रांनो, सध्या इन्कम हे जे दिलेले आहेत याचे सुद्धा तुम्हाला युट्यूबवरती सुद्धा आपले एक्झाम्पल भरपूर मिळून जातील, असं काहीच नाही, भरपूर सारे मिळतात आणि याचे नियम असतात, त्याच्यामुळे याच्याकडे जास्त लक्ष ठेवा. आणि हेच नियम तुम्हाला वापस याच्यामध्ये डेफिनेशन आणि सॅलरी अलाउन्स म्हणून लिहायचे आहेत. म्हणून सांगतो की या दोन्हीचे सगळ्यात जास्त तुम्ही अभ्यास करा. आणि तुम्हाला स्क्रीनशॉट काढत असेल तर काढून घ्या, काहीच हरकत नाही, स्क्रीनशॉट काढून घ्या, म्हणजे तुमच्याकडे सेव्ह राहा. जय हिंद, जय महाराष्ट्र.